मित्रांनो, आपल्या संपूर्ण भारत यात्रेचा हा आज असा टप्पा आहे ज्या टप्प्यामध्ये आपण भारताच्या अनेक वाटा ओलांडून आज आपण आपल्या प्रवासाच्या 100व्या दिवसामध्ये प्रवास करत आहे. आणि मित्रांनो, आज आपण पोहोचलेलो आहे हिमाचल प्रदेशमधील सुंदर अशा स्प्लिटी व्हॅलीमध्ये. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, व्हिडिओ खूप भारी आहे. 100 दिवस झाले 100. नंबर पाहत आहे MH03. तर मित्रांनो, मी आहे आता स्प्लिटी व्हॅलीमध्ये आणि स्प्लिटी व्हॅलीमध्ये मला नाही MH नंबरची गाडी भेटलेली, आपल्या महाराष्ट्रातील मुंबईची गाडी भेटलेली आहे MH03. मित्रांनो, काय सुंदर जागेवर मुक्काम केला होता कालचा. काय डोंगर आहेत बघा. तर स्प्लिटी व्हॅली इतकं सुंदर ठिकाण आहे मित्रांनो. कधी काळी हजारो लाखो वर्षापूर्वी इथं समुद्र होता म्हणतात आणि त्या समुद्राच्या जागेवर नाही आता हे डोंगर पठार तयार झालेत मित्रांनो. आणि इतके सुंदर स्ट्रक्चर तयार झालेत ना, तुम्हाला विश्वासच बसणार नाही, इतके सुंदर स्ट्रक्चर तयार झालेत. समोर हे कसं बनलंय ते बघा, जबरदस्त. अयो हो, किती खोल तरी ऐको, कसलं खालनं आलोय मी आता, कसला जबरदस्त व्ह्यू दिसतोय मित्रांनो. तर चांगलाच पाऊस झाला इथं. आंटीने आपल्याला वाटाण्याच्या शेंगा आणून दिल्या. थँक्यू. ये खेत मेरा नहीं है ना, मेरे पड़ोसी का है ना। ओके थँक्यू. अभी पूरा रेडी भी नहीं हुआ है। ओके थँक्यू. तर मित्रांनो, वाटाण्याच्या शेंगा आणून दिल्या खाण्यासाठी. एकदम भारी, म्हणजे इथं ऑर्गॅनिक आहे. हे जे वाटाणे येत नाही हे सगळं ऑर्गॅनिक आहे. ह्याला एक पंप पण औषधाचा मारलेला नाहीये मित्रांनो. बऱ्याच व्हिडिओ बघितले तुझ्या आणि पॅशन प्रोवर हा सेक्टर आणि बाकीचे सेक्टर करणं खूप डिफिकल्ट आहे. कारण बरेच जण इकडे रॉयल एनफिल्ड आणतात आणि वेगवेगळ्या बाईक्स आणतात, पण पॅशन प्रोवर मी तुझ्या बऱ्याचशा व्हिडिओ बघितले. मित्रांनो, मी आज भारतातील सर्वात खतरनाक पुलावर आज उभा आहे मित्रांनो. मी आहे आता स्प्लिटी व्हॅलीमध्ये आणि मी आहे आता 13,645 फुटावर. आणि तिथं एक पूल आहे मित्रांनो, जवळपास 1000 फूट खोल दरी आहे. पाहू शकता इथं खालनं नदी चालली 1000 फूट खोलीहून, आणि त्याच्यावर हा पूल बनवण्यात आला मित्रांनो. तर फायनली चिंचम ब्रिजला बाय बाय म्हणून निघालोय मित्रांनो. तर हा ब्रिज बनवण्यासाठी 3.25 करोड रुपये, 4.25 करोड रुपये लागले होते त्यावेळेस मित्रांनो. तर पहा काय खतरनाक रोड आहे, जबरदस्त. गाव पहा, सगळ्यांची पक्की घरं आहेत, एक नंबर. आणि दिसायला एकसारखीच घरं बनवलेली मित्रांनो. ह्या गावाचं वैशिष्ट्य म्हणजे मित्रांनो, ह्या गावामध्ये नाही हिवाळ्यामध्ये जो स्नो लेपर्ड म्हणतात किंवा बर्फातील बिबट्या, तो इथं पाहायला भेटतो मित्रांनो. समोर ही मॉनेस्ट्री पाहताय का, ही नाही स्प्लिटी व्हॅलीमधील सर्वात फेमस मॉनेस्ट्री. तुम्ही पाहू शकता, ही आहे की मॉनेस्ट्री काजामधील मित्रांनो. तर कसला जबरदस्त व्ह्यू दिसतोय पूर्ण मित्रांनो. तर चालताना ऑक्सिजनची कमी आता एक वळण घेऊन आलो आणि अजून आपल्याला वरती जायचं तिकडं. हे आपल्या महाराष्ट्रातलेच दिसतात. मॅडम कुठल्या पुण्याचे मित्रांनो. तर फायनली पोहोचलोय आपण डेकेट काजा होमस्टेला, आणि इथं टेंट लावायची जागा झालेली अशा प्रकारे. इथं टेंट लावलाय बरोबर. गुड मॉर्निंग मित्रांनो, आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो. हा आहे आपल्या संपूर्ण भारत यात्रा आणि 12 ज्योतिर्लिंग यात्रेचा दिवस 100वा. शतक झालं मित्रांनो. फायनली आपले 100 दिवस झाले संपूर्ण भारत यात्रेचा. तर कालचा मुक्काम आपण एका गावामध्ये केला होता छोट्याशा. इथं पाहू शकता, हे एक महिला मंडळ भवन म्हणून एक ठिकाण आहे, तिथंच टेंट लावला होता अशा प्रकारे. एकदम छोटंसं गाव आहे, आता एकच हॉटेल आहे अख्ख्या गावामध्ये, एकच होमस्टे. तर तिथंच विचारलं होतं मी कुठं थांबू. तर ते म्हणे की पुढं शाळेपाशी लावा टेंट, पण पाऊस येत होता रात्री. पाहू शकता एक खड्ड्यात पाणी साठलंय. तर मला इथं चांगली जागा दिसली. मग मी विचारलं इथं लावू का. तर म्हणे गावाच्या लोकांची परवानगी घ्यायला लागल. मी अंदाज झाला होता, तर मी म्हणलं काय नाही, लावतो, कोण आलं तर विचारता येईल. पण लोक इथली लई चांगली, मला लावून दिला, काय अडचण नाही आहे. आणि आता निघतोय आपण. आज फायनली आपण काजाला पोचतोय. तर वाटेत लय भारी व्ह्यू असणार आहे आणि एकदम जबराट व्हिडिओ असणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. 100 दिवस झाले 100. चला मित्रांनो, तर दुसरा दिवस आहे आज. सकाळ झाली, अजून मी ब्लॉग स्टार्ट नाही केला. ते कॅमेऱ्यात व्हिडिओ काढेल मी
पण आता इथं पॉवर बँक न्यायला आलो होतो तर आपले भाऊ काल भेटले होते मुंबईचे, तर ते पुन्हा भेटलेत, तर त्यांच्याबरोबरच नाश्ता करतोय आजचा, चहा बिस्किट. तर ते पण निघालेत बरोबर. मी पॉवर बँक घ्यायला आलो आणि ते निघाले होते, तर आता त्यांच्याबरोबर चहा नाश्ता करते. ओके, दिसतात का सगळे? ओके मित्रांनो, नंबर पाहताय MH03. तर मित्रांनो, मी आहे आता स्प्लिती व्हॅलीमध्ये, आणि स्प्लिती व्हॅलीमध्ये मला नाही MH नंबरची गाडी भेटलेली, आपल्या महाराष्ट्रातील मुंबईची गाडी भेटलेली आहे MH03. तर मित्रांनो, मी काल रात्री नव्हे इथं एका गावामध्ये मुक्काम केला, एका हॉटेलमध्ये जेवतच होतो की हे आपले सर भेटले. सर बोला, काय म्हणताल तुम्ही? काय ना, मी इकडे रूम बघायला आलो होतो हॉटेलमध्ये, तो तुम्ही बसला होता ते मी तुम्हाला विचारलं ॲज अ कॅज्युअली, हिंदीमध्ये बोललो स्टार्टिंगला. त्यानंतर मी निघून बाहेर आलो, तिथे तुमची 2 व्हीलर लागली होती. गेलो 2 व्हीलरच्या पुढे नंबर बघितला, महाराष्ट्राचे MH43 होतं ना, 42 बघितला. एक आपुलकी, महाराष्ट्रातली गाडी एवढ्या लांब, आणि ते पण पॅशन प्रो, तर बघून एक वेगळाच उत्साह. दादाला आश्चर्याचा धक्काच बसला भाऊ. दादाची रिएक्शन काय होती ती इपिक होती, ती कॅमेऱ्यात कैद करायला पाहिजे. शब्द काय होते. तर दादाला भेटून चांगलं वाटलं. तर काय म्हणताल तुम्ही ताई? कारण आम्हाला लय बरं वाटलं की आपल्या इकडची माणसं एवढ्या इथपर्यंत येतात अशा बाईकनी वगैरे, तर बरं वाटलं. ताई तुम्ही काय म्हणताल? खूप बरं वाटलं की म्हणजे अशा एका ठिकाणी महाराष्ट्रीयनच माणूस भेटला, ज्या ठिकाणी म्हणजे ओनली एकच होमस्टे होता. तर खरंच खूप बरं वाटलं. तुम्ही कुठले, गाव कुठलं तुमचं? आम्ही कोकणातले आहोत. ओके, दादा तुम्ही बोला काय ते. चांगली मेहनत करताय, आपलं कोकणात, आपलं महाराष्ट्राचं नाव वर काढताय. त्या हिशोबाने आपण पण पुढे भेटू, सपोर्ट करू. सगळं आता आमच्यासाठी म्हणजे आपल्याला सगळं जे दाखवताय तुम्ही, त्या हिशोबाने आपली बाकी माणसं पण इथे फिरूची असं आपली इच्छा आहे. आणि पुढे ऑल द बेस्ट. ओके, काय म्हणताल अजून तुम्ही? लय बरं वाटलं, खरंच लय बरं वाटलं. ओके मित्रांनो, तर फायनली निघतोय. तर टेंट मधलं सामान वगैरे काढलंय सगळं, आणि आवडतो आज काय तुम्हाला टाइम लॅप्स मध्ये नाही दाखवत. चला सगळं आवडतो, मग निघूया पुढच्या प्रवासाला. मित्रांनो, तर फायनली निघतोय. सॉक्स घेतले, हे जुने सॉक्स आहेत ना, सगळे ओले झाले होते. माझ्याकडे 5 जोडीत, 5च्या जोडी खराब झाली, इतकी घाण वास मारत होते. आता लकीली एक रस्त्याने फिरणार भाऊ भेटला, 3 सॉक्स 50 रुपयात देऊन गेला, म्हणजे तू फिरतोय तर मला खरेदीतच दे. अशा पद्धतीने 3 सॉक्स जोडी घेतली. सकाळ चांगलं झालं. काल काही चार्जिंग झाली नाही एवढी रात्री, त्यामुळे आता हे जो गाडीवर चार्जिंगला लावला होता कॅमेरा. आणि आता निघतो हे सर गाव का नाम बताइए? क्याटो म्हणून गावाचं नाव आहे. इथं मुक्काम केला. ये कौन सी जगह थी, मेरे को आता इसको क्या बोलते? ये है महिला मंडल भवन. महिला मंडल भवन. इसमें क्या काम होता है? इसमें महिलाओं का वो सामान वगैरह रखता है, कोई मीटिंग वगैरह करता है. ओके. तर मित्रांनो, अशा ठिकाणी कालचा मुक्काम केला होता. आता निघतोय. सॉक्स भेटले, नशीब मी वाटच पाहत होतो सॉक्सची. चला काजामध्ये जाऊन घेणार होतो, तर इथंच भेटले. मित्रांनो, काय सुंदर जागेवर मुक्काम केला होता कालचा. काय डोंगर आहेत बघा, हे आजच्या गावात कसले जबरदस्त इथे. हे बाबा म्हणे, यांच्याशी बोललो मी, तर चांगले बाबा होते. तर ते म्हणे की मी म्हणलं इथले लोक लई चांगले आहेत, चोरी मारी काही नाही. म्हणे अभी तो ठीक है, पर 5-25 साल में बिगड़ जाएंगे. अभी लोगों के पास बहुत पैसे, टूरिस्ट आने लगे तो पैसे आने लगे, पैसे आने से लोग बिगड़ जाते, असं म्हणत होते. चलो, थँक्यू, बाय. तर अशा पद्धतीने आहे. सकाळी चोख दिल्याशिवाय चालू होत नाही गाडी. इतकं कोटा कायटो म्हणून गाव होतं. एकच अख्ख्या गावामध्ये नाही, फक्त एकच हॉटेल आहे जेवायचं पण, होमस्टे पण अशा पद्धतीने आहे. तर 2000 रुपयाला रूम आहे, नाही 1000 रुपयाला एक रूम आहे, अशा पद्धतीने आहे. तर 2000 रुपये घेतले त्यांनी. काल आपले भाऊ भेटले होते, ते मुंबईचे, तुम्ही पाहिलेच असतील पाठीमागं. त्या भाऊंनी 500 रुपये दिले मला जाताना. अरे नको म्हणलं, काय कसं काय केक काढलं काय माहिती. मी व्हिडिओ काढत होतो, अचानक व्हिडिओ संपला आणि त्यांनी हातात हात दिला, 500ची नोटच ठेवली. आणि नको म्हणलं तरी दिली. आता चला जाऊ दे. आता त्या 500च्या नोटचं पहिली बॅग घेतो, ही खालची जी तुटली ना ती.
काल तुम्ही पाहिलं का त्या बॅगने किती हाल केलं आपलं. तर आता ती बॅग घेऊया आणि इथनं बरोबर आपल्याला 42 किलोमीटर आहे इथनं काजा. तर 42 किलोमीटरला साधारण गुगल मॅप 1 तास 15 मिनटं दाखवत होतं आणि आता वाजले 11. आज निवांत निघालो मी. फेसबुकला 3 फोटो टाकले, यूट्यूबचा व्हिडिओ एडिट केला, त्यानंतर इंस्टाग्रामला 2 व्हिडिओ टाकले आणि निघालो. कारण आजच्या लई जास्त अंतर नाही आपल्याला. चल मित्रांनो, तर काम जोरात चाललं आहे इथं. पण हे काम बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनच्या अंडर नाही आहे. हे काम प्रायव्हेट कंपनीकडे. बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनच्या अंडर असतं तर त्यांनी आत्तापर्यंत उठून बी टाकला असतं. पाहू शकताय कशी कटिंग केलेली. जुना रोड नाही वळणं गेला होता, म्हणजे जुना रोड त्यांनी शक्यतो बंदच करून टाकला. आता सगळं नवीन रोड, मोठा रोड बनवतात. चलो, हे आपल्या महाराष्ट्रातले ते होते का कुठले होते काय माहिती. वळणं रोड आहे, खालनं रोड आहे, कुठनं जायचं. किधर से? ऊपर से कि नीचे से? वळणं बी रोड आहे, खालनं बी रोड आहे, जायचं कुठनं. चला विचारू. सर किधर से? ऊपर से क्या नीचे से? चला बरोबर दिसतंय हेच. ओके, आता सध्या तर मोबाईल चार्जिंगला लावलाय. गाडी ज्यावेळेस चालू असते ना त्यावेळेस फास्ट चार्जिंग होतं, गाडी बंद असल्यावर स्लो चार्जिंग होतं मोबाईल. चलो मित्रांनो, तर आलोय आता किबर वन्यजीव त्याच्यात आलोय. खालनं जायचंय का वळणं जायचंय मग कन्फ्यूज झालोय ना आता. तिकडून जायचं होतं, इकडून जायचं होतं, कुठनं जायचं होतं तेच मला कळलं नाही आता. चलो, माझ्या माहितीनुसार मी मागच्या वेळेस आलतो तेव्हा ह्या बोर्डनेच गेलो होतो आपण. ये काय यार, काय डोंगर आहेत. डायरेक्ट वाहून गेलाय, पाहू शकता. इथं असा सरळ रोड होता, वाहून गेला पावसाने. मस्त ठिकाण आहे यार, काय दिसतंय सगळं. वाव. मित्रांनो, तर आपण मूनलँड पाहिलं होतं ना ह्याच्यात लामायारूमध्ये, लद्दाखमध्ये. तसं मूनलँड साईड टाईप इथं व्ह्यू दिसतोय आपल्याला. तर बघूया आपल्याला ह्या डोंगरावरून आता कुठं जायचं आहे नक्की. हां, वरती जायचं इकडं, डायव्हर्जन इकडे. चलो, इस तरफ जाना है भाई. गाडी कुठायला लागली काय न पाहता. ही नदी आहे स्प्लिती नदी, त्यामुळे ह्याला स्प्लिती व्हॅली म्हणून ओळखलं जाते. काय व्ह्यू आलाय बघा. हे डोंगराचे कसले जबराट बनलंय. तिकडं पुढं बारीक बनलंय. पुढं जाऊन व्हिडिओ काढतो मी एक रील. तर कसं वाटलं तुम्हाला, दिसतंय का नाही काय माहिती ह्याच्यात गोप्रोमध्ये. टीव्हीला पाहत जा मित्रांनो, टीव्हीला काय क्लास दिसत असेल. फुल HD करायचं, 1080p 1080p वर लावायचं आणि पाहायचा व्हिडिओ. काय जबर दिसत तुम्हाला मित्रांनो. ते एकदम वळण होतं, तोपर्यंतच कॅमेरा बंद झाला. अंधा मोड था, अंधा मोड. वाव यार, हे बघा काय जबर आहे. ते आता हे कोची वरती आलंय. हे काही बनवलं नाही कुणी, हे नॅचरली झालेलं आहे. आणि कितीतरी वर्ष झालं पाऊस वगैरे पडतोय तर ते तसंच आहे. दिसलं का तुम्हाला? ओ हो मित्रांनो, तर पूल क्रॉस करतोय आपण फायनली खालनं नदी. पण इकडे बघा वरती कसं दिसतं इकडं, जबरदस्त. हा, क्या बात आहे. वाह वाह वाह, गार्डन मित्रांनो. तर इकडं बघा, इकडं पण बघा नॅचरली कसे बनलेले आहेत हे डोंगर.
मातीचे डोंगर आहेत, कसले जबरदस्त बनलेले आहेत. वाव यार, मजा आ गया. ह्याच्यासाठी मी काल प्रवास नाही केला, पण अंधारात आपल्याला दिसायचं नाही व्यवस्थित. आपण संध्याकाळी प्रवास करूया. तर अशा प्रकारे एकदम सुंदर असं ठिकाण आहे भाऊ, आवडलं आपल्याला. हा हा हा, जबरदस्त. थांबा, तुम्हाला आता मोबाईलमध्ये झूम करून दाखवतो, म्हणजे तुम्हाला पण दिसेल. अशा हिशोबाने तुम्हाला पण कळलं पाहिजे काय सुंदर ठिकाणी आलोय मी. हे कसं बनलंय ते बघा, जबरदस्त. असली में तो रास्तों का मजा है भाई मंजिल से ज्यादा. कसले जबरदस्त बनले ते. तर अजून बर्फाचे डोंगर आहे, तिथं पाहू शकताय बर्फाचे डोंगर दिसले भाऊ. वाव, अजून पण बर्फ आहे इथं. मित्रांनो, मी वरती येऊन चुकी तर नाही केली, मग खालनंच व्हिडिओ काढायला पाहिजे आता असं वाटतंय मला. चला खालनंच व्हिडिओ काढूया. वरनं काही मजा येणार नाही, आपल्या मनाला वाटतंय तिथनंच काढायला पाहिजे. स्प्लिटी व्हॅली नक्की काय आहे? बऱ्याच जणांना प्रश्न असेल की स्प्लिटी व्हॅली म्हणतात. स्प्लिटी व्हॅली नक्की काय आहे? तर मित्रांनो, स्प्लिटी नावाची ही नदी आहे. ही दिसतंय का? ही अख्खी स्प्लिटी नावाची नदी आहे. पाणी एकदम कमी आहे, तुम्ही पाहू शकताय, थोडंच पाणी वाहतंय. आणि त्या नदीभोवती जी गावं बसलेली ती सगळी स्प्लिटी व्हॅलीमध्ये येतात. मित्रांनो, कधी काळी ह्या ठिकाणी समुद्र होता असं म्हणलं जातं. मला विश्वास बसत नाही, पण कधी काळी ह्या ठिकाणी समुद्र होता. आणि समुद्राच्या ज्यावेळेस आटला त्यानंतर ना तेथे असा डोंगरी भाग तयार झाला, त्याला स्प्लिटी व्हॅली म्हणतात. मित्रांनो, इतका सुंदर ठिकाण आहे. मित्रांनो, हे पाहू शकताय आता समोर या नदीच्या भोवती हे दिसतात का कडेला, इतकं सुंदर सुंदर नॅचरली असे त्रिकोणी तयार झालेत ना. हे बघा आता हा दगड हा कसा त्रिकोणी तयार झालेला आहे. असे असंख्य ठिकाणी असे त्रिकोण तयार झालेले. मित्रांनो, डोळ्याला इतकं सुंदर वाटतं ना. मित्रांनो, स्प्लिटी व्हॅलीतनं प्रवास करायचा एक नंबर. तुम्हाला देखील कधी आयुष्यात चान्स भेटला तर स्प्लिटी व्हॅलीला नक्की या. मित्रांनो, स्प्लिटी व्हॅली ही स्प्लिटी नावाची नदी आहे आणि त्याच्या भोवती जी दरी आहे त्याला स्प्लिटी व्हॅली म्हणतात. तर चला, तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा. ही बॅग लई त्रास देते. आता या बॅगला असं बांधलंय जरा, कालपासून लई त्रास देते मला. काल कसं खराब रोड आली की लगेच त्रास द्यायला लागते. तर वरती टावर दिसतोय, त्या टावरपाशी एकदा पोचायचं आपल्याला. ओके, तर गाव दिसतंय. चला, आपण आता इथे तिथं त्या डोंगराच्या खाली जायचंय त्या रोडला. तर अजून एकच वळण दिसतंय, एका वळणातच जातोय आपण. आता इथनं 13 किलोमीटर चिंचण ब्रिज होता, इथं 4-5 किलोमीटर फिरायला लागणार आहे तिकडं जायसाठी. चलो, 12 किलोमीटर चिंचम. चढ डेंजर आहे तसं, गाडी लोड येतोय. बा खाली होतो नदीपाशी, आता वरती आलोय बा. वाव यार, काय येतो ही डोंगर बघा कशी येते. अयो, किती खोलदरी आहे. ऐको, कसलं खालनं आलोय मी. आता कसला जबरदस्त व्ह्यू दिसतोय इथलं, खतरनाक. आता ड्रोन शॉट असल्या का तर व्ह्यू येतोय, पण इथनं खाली पाहिलं भीती वाटते. एकदम जबरदस्त काय व्ह्यू येतोय, पाहू शकताय पूर्ण याला. वरती आलो याला, कसलं खोलदरी इथं, जबरदस्त भाऊ. चलो, आयला बरं झालं वाऱ्याने खाली गेलं नाही तर विषय संपला असता. याचा तुटलंच जाग्यावर ही. आता चला, आता बांधायचं कसं. बरं झालं लक्षात आलं. मला एका पॉइंटला असं वाटलं पडलं ती आणि वाऱ्याने पळायला लागलं.
म्हणलं आता गेलं खाली, संपला विषय याचा. मित्रांनो तर किती खाली आलो, खालनं वरती आलोय बघा. 4 किलोमीटर आलो तेव्हा घाट चढून, तेव्हा त्या नदीपासून वरती आलोय. आता खाली पाहिलं पण भीती वाटते, इतकं जबरदस्त चढून आलोय. ओके मित्रांनो, तर चांगलाच पाऊस झाला इथं काल रात्री. तर मित्रांनो इथे एका पॉइंटला पोहोचलोय आपण. हा पास आहे काय माहिती, तिथनं आपल्याला खाली परत डाऊन जायचंय काय माहित नाहीये, पण इथं पोहोचलोय. या ठिकाणाचं नाव काय, इथं टावर आहे आणि असा मध्ये एक स्तंभ आहे, काय म्हणतात त्याला काय माहित नाही आपल्याला. चलो इथं एकदम वरती आल्यावर एकदम ग्रास बँक लागल्यागत लागले. वाव काय सुंदर बर्फाचा डोंगर दिसतोय. वाव नाथ तसा असा टुचीदार डोंगर आहे एकदम. अजून पण म्हणजे जे 20,000 फूट उंचीपेक्षा जास्त असतील ना तिथं अजून बर्फ आहे. आपण असं आता 12-13,000 फुटावर. ओके चलो मित्रांनो, तर तो डोंगर चढून आल्यानंतर नव्हे पूर्ण प्लेन लागलंय. पाहू शकता असं गार्डन टाईप, ग्रास बँक टाईप लागलेलं आहे. तिकडं आपल्याला बर्फाचा पर्वत पण दिसतोय, अशा पद्धतीचं आहे. चलो आता चिंचम ब्रिज पाहूया कसा आहे, कसं आहे वातावरण. चालली तशी तिथं काय तर बघूया आपण. हे क्या चल रहा है सर? पानी दे रहे. मैं महाराष्ट्र, पुणे. हाँ नहीं, सिगरेट नहीं पीता मैं. आपको चाहिए थी क्या? हाँ मांगता ही रहता है. मटर खा सकते हैं क्या? ओके ओके. पानी किधर से लाया खेत को देने के लिए? आंटीने आपल्याला वाटाण्याच्या शेंगा आणून दिल्या. थँक्यू. ये खेत मेरा नहीं है ना, मेरे पड़ोसी का है ना. ओके ओके थँक्यू. अभी पूरा रेडी भी नहीं हुआ है. ओके 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 थँक्यू. तर मित्रांनो वाटाण्याच्या शेंगा आणून दिल्या खाण्यासाठी. मी सहज म्हणलं असं चेष्टावारी, तर त्यांनी आणून दिल्या. खाऊया वाटाणा. मित्रांनो तो वाटाण्याच्या शेंगा खातो. इथं सगळ्यात जास्त वाटाण्याचंच उत्पन्न होतं, प्रत्येकाकडं वाटाणाच असतंय. इथं गहू आणि वाटाणा आहे. इथनंच एक्सपोर्ट होतो सगळीकडं. मित्रांनो तर इथं बघा गव्हाची शेती आणि वाटाण्याची शेती. तर चलो निघूया. इतकी माणसं ही आहेत की दुसऱ्याच्या रानातलं घेत बी नाही काय. मित्रांनो तो एकदम ऑर्गॅनिक वाटाणे खाल्ले भाऊ, कुठलं औषध नाही काय नाही, एकदम जबरदस्त. तर आता निघालोय आपण परत पुढच्या प्रवासाला. जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र. मित्रांनो महाराष्ट्रातली गाडी होती आपल्या, गेली. चलो मित्रांनो तर ह्यांना ते जे दोन होते ना काकू त्यांना म्हणलं इथं तर जंगल म्हणताय तुम्ही, ह्याला झाडं नाहीत काय नाहीत. तर म्हणे हमारा इधर पेड़ ही नहीं होता,
हमको ये ऐसे ही एरिया को जंगल बोलते हैं. इधर स्नो लेपर्ड म्हणजे आपला स्नो लेपर्ड म्हणजे बर्फातील चित्ता दिसतो. परत लोंबडी असती, खरगोश असे प्राणी आहेत या जंगलात म्हणतात. चला मित्रांनो, चलो मित्रांनो. तर आपण चिंचम गावाच्या जवळ आलेलो आहे आणि चिंचम गावाच्या नावावरूनच त्या ब्रिजला नाव दिलं आहे चिंचम ब्रिज. ब्रिज पण दाखवतो. आशिया खंडातील सर्वात उंच सस्पेन्शन ब्रिज आहे तो. आणि दरीच्या वरती तो ब्रिज आहे, दिसला का तो पूल दिसतोय तो चिंचम ब्रिज. 1000 फूट खोल दरी असेल ती. तिथे गेल्यावर दाखवतो तुम्हाला एकदम मस्त. त्याच्या अगोदर हे चिंचम गाव आहे. मित्रांनो, समोर हा पूल पाहताय का? हा पूल आहे आशिया खंडातील सर्वात उंच सस्पेन्शन पूल. पाहू शकताय तुम्ही, अशा प्रकारचा हा पूल आहे. तिथं जवळ गेल्यावर हा व्ह्यू तुम्हाला भेटत नाही, म्हणजे साईड व्ह्यू. तर तुम्हाला वरनच दाखवतोय मी गावापासून. आणि इथं दरी बघा किती खोल आहे. जवळपास 1000 फूटपेक्षा जास्त खोल दरीवर हा पूल बनलेला आहे. एकच मिनिट, किती काय बघा दरी किती झूम केलं तर दरीचा खालचा टोक दिसत नाही आपल्याला. अशा प्रकारची इतकी खोल दरी आणि त्या दरीवर बनलेला हा पूल आहे चिंचम ब्रिज. आणि हे समोर गाव आहे चिंचम. तर चला तुम्हाला चिंचम गाव दाखवतो. मित्रांनो, तर हे पूर्ण गाव दिसतंय का? हे सगळं गाव नाही, चिंचम गाव आहे. चिंचम पूल आहे आणि हे जे गाव दिसतंय हे बरंच मोठं गाव आहे. किती घर आहेत बघा. तर हे आहे चिंचम व्हिलेज स्प्लिती व्हॅलीमधलं. इथं कसली मीटिंग चालली काय माहिती त्यांची. वाव मित्रांनो, ते हे समोर पाहताय हे आहे चिंचम गाव. पाहू शकताय तुम्ही अशा प्रकारचं एकदम सुंदर असं गाव आहे. खूप मोठं गाव आहे बघा. प्रत्येकाचं घर नाही आहे स्लॅबचं आहे, प्रत्येकाचं कमीत कमी 2 मजली तरी घर आहे. अशा पद्धतीचे एकदम प्रगतशील गाव दिसतं इथं. सगळी अर्थव्यवस्था यांची शेतीवरच अवेलेबल आहे आणि टुरिझमवर. वाटाण्याची शेती लावली सगळीकडं, वाटाणा. अशा पद्धतीचं हे आहे चिंचम गाव. जबरदस्त आहे ना. इथं या लोकांची काय ते मीटिंग चालू आहे. मित्रांनो, तर हे एकदम गाठ उतरून यायचं आहे खाली चिंचम ब्रिजकडून. वळणं दिसते नागबडीमुळे वळणं आहेत सगळीकडं. तर ह्या भाऊनी डायरेक्ट एक वळण कॅन्सल करून इथनं घातलंय. आपण पण घालू शकत होतो. ओके, हां, हे वळण कॅन्सल करून डायरेक्ट तिथं घातलंय. मित्रांनो, तर चला मटर खायला जाऊ आपण जरा. जाईल का आपली गाडी? जागा आहे का? मित्रांनो, तर फायनली पोचलो इथं शेतापाशी. तर आपल्याला लई टाईम आहे आज, त्यामुळं काही गडबड नाही आहे. तर आलोय शेतात. वाटाण्याची शेती पाहिलं इथली कशी काय. मैंने ऊपर से देखा कि इधर मटर का चल रही है निकालना. ओ का क्या चल रहा है आंटी? आंटी ये सूखा हो जाएगा. ओके ओके. मित्रांनो, तर मी आता स्प्लिती व्हॅलीमध्ये. आणि स्प्लिती व्हॅलीमध्ये आपण एकदम जवळ चिंचम ब्रिज इथनं नाही 200 फुटावा असेल. तर इथं एक शेती लागली आणि तिथं नाही वाटाण्याची तर काढणी चालू आहे, म्हणजे वाटाण्याची काढणी चालू आहे, हिरवा वाटाण्याची. तर अशा प्रकारे तर रोडनी चाललो होतो. इथं काही जण ही काय दिसले तर त्यांना आवाज दिला. तर ते म्हणे आजाव हे खाणे मटर खाणे मटर. तर मटर खायला आलोय.
आणि एकदम भारी, म्हणजे इथं ऑर्गॅनिक आहे. हे जे वाटाणे आहेत ना हे सगळं ऑर्गॅनिक आहे. ह्याला एक पंप पण औषधाचा मारलेला नाही आहे मित्रांनो, काहीच केलं नाही आहे. फक्त काय केलं आहे, या शेणखत टाकलं आहे, ह्याला पाणी दिलं आहे, पेरलं आहे, पाणी दिलं आहे, फक्त एवढंच आहे. इतकं गोड आहे ना वाटाणा, काय सांगायलाच नको, इतका गोड वाटाणा आहे मित्रांनो. तर खातोय आता वाटाणा आणि आपल्याला जायचं आहे काजाच्या दिशेने. थोड्या वेळात आपण काजाला पोहोचू. चिंचम ब्रिज क्रॉस केला की काजा लई लांब नाही आहे, त्यामुळं काही गडबड करत नाही. मी दमादमाने चाललोय वाटाणा खात. एक नंबर भाऊ ऑर्गॅनिक वाटाणा. तुम्ही देखील आला, कारण स्प्लिती व्हॅलीमध्ये सगळ्यात जास्त वाटाण्याचंच उत्पन्न होते. तर तुम्ही देखील आला तर इथले वाटाणा नक्की खा, विकत घेऊन खा. चला बाय बाय. जिम में डाल दो. जेब में डाल दू. हाँ ओके हाँ जी हाँ जी. मित्रांनो पाहू शकता, लय प्रेमळ माणसं इथली. मैं ये तो डाल दो. ओके ओके थँक्यू. खाल्ले पण आणि सोबत पण घेतले. आता चलो बाय बाय. ओके मित्रांनो, तर फायनली पोचलोय आपण चिंचम ब्रिजवर. हा आहे चिंचम ब्रिज. भारतातील नाही तर आशिया खंडातील सर्वात उंच सस्पेन्शन पूल आहे मित्रांनो. मित्रांनो तर इथं याची मजा वेगळीच आहे. पाहू शकता चिंचम ब्रिज. वाव. फोटो खिचतोय का पूल ही काय नाही अगोदर मित्रांनो. तर हा पूल कसा बनलाय ते दाखवतो मी तुम्हाला अगोदर. पहिले गाडी लावायची अगोदर अशा प्रकारचा आहे. तर आपण पहिलं तर तुम्हाला पूल कसा बनलाय ते दाखवतो मित्रांनो. तर हा एक सस्पेन्शन ब्रिज आहे, केबल टाईड ब्रिज आहे. तर पाहू शकताय पूर्णपणे हा लोड नाही, केबलवर गेलेला आहे असा. आणि इथं या केबल टाईट केलेले आहेत अशा प्रकारे आहे. आईच्या गावात खाली पाहिलंच भीती वाटते, इतकी खोलदरी. तिथं पाणी दिसते बघा. अशा पद्धतीचा हा आहे चिंचम ब्रिज. एक नंबर ठिकाण आहे भाऊ. मित्रांनो तर मी आता स्प्लिती व्हॅलीमध्ये आपण चिंचम ब्रिज पशीच होतो की हे आपल्याला भाऊ भेटले. ते भाऊ एकदम माझ्याशी मराठीत बोलायला लागले. तर भाऊला भेटून चांगलं वाटलं. भाऊ बेळगावचे आहेत, एक भाऊ यातला पुण्यातला आहे. तर भाऊ काय म्हणताल तुम्ही, बोला. मस्त वाटलं मला तुम्हाला भेटून. आणि तुमची जी जर्नी आहे, तुम्ही 1 मे पासून ही जी ऑल ओव्हर इंडिया जर्नी करता, तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. तुम्ही सेफली ट्रॅव्हल करा, एक्सप्लोर करा आणि तुम्हाला आम्ही नक्कीच फॉलो करतो. ओके. आणि ह्याच्या फक्त तुम्ही असं आम्हाला इन्स्पायर करत राहा. ओके ओके. तर मित्रांनो पाहू शकता इथं आपली माणसं भेटली, चांगलं वाटलं. ओके मित्रांनो तर मी आता स्प्लिती व्हॅलीमध्ये आणि आपण आलेलो आहे आज चिंचम ब्रिज पशी. तर चिंचम ब्रिज पशी नाही आपल्याला हे सर भेटले. हे सर मराठीत बोलत होते, मी ऐकत होतो आणि सरांनी, मी फोटो काढत होतो, सरांनी मला पाहिलं ना आले. सर काय म्हणताल तुम्ही? मी बऱ्याच व्हिडिओ बघितले तुझ्या आणि पॅशन प्रोवर हा सेक्टर आणि बाकीचे सेक्टर करणं खूप डिफिकल्ट आहे. कारण बरेच जण इकडे रॉयल एनफिल्ड आणतात आणि वेगवेगळ्या बाईक्स आणतात, पण पॅशन प्रोवर मी तुझ्या बऱ्याचशा व्हिडिओ बघितले आणि मला खूप चांगलं वाटतं की एक आपला महाराष्ट्रीयन मराठी मुलगा सगळीकडे फिरतोय असं. ओके थँक्यू. तुम्हाला भेटून चांगलं वाटलं. काय म्हणणं आहे तुम्ही अजून? तुम्हाला ऑल द बेस्ट. मराठीचं माणूस एवढा हे करतो त्यामुळे रिअली ओके बरं वाटतं. ओके ओके. तर मित्रांनो ह्या सगळ्यांना भेटून चांगलं वाटलं. पाठीमागं पहा चिंचम ब्रिज. ओके मित्रांनो तर आपण आहे आत्ता 13,645 फुटावर आणि हा पूल आहे चिंचम पूल. तुम्हाला सांगितलंच पाठीमागं मित्रांनो, हा पूर्ण केबल टाईड पूल आहे आणि हा जवळपास 300 फूट लांब आहे असा पूल. हा आणि 300 फूट लांब आहे आणि हे पूर्णपणे नव्हे, ह्याला मध्ये कुठलाच सपोर्ट नाही आहे. 300 फुटाच्या मध्ये हे सगळं पूर्ण केबलच्या साह्याने वजन घेतलेलं आहे ह्याने. आणि ह्या पुलाखाली जी दरी आहे ती दरी नव्हे, साधारण 1000 फूट खोल आहे. अच्छा आपण नेपाळमध्ये कसा पाहिला होता एक पूल, ज्याच्यावरून आपण हे होता पण तो साधा चालत जायचा पूल होता, सस्पेन्शन पूल, तसंच आहे. आता बघा खाली किती खोल आहे, डोळच फिरतात डायरेक्ट खाली पाहायचं म्हणलं तर. अशा प्रकारे खाली खोल आहे एकदम. अशा दर्या खोऱ्यात ना आहे. हा आहे चिंचम ब्रिज, पाहू शकताय तुम्ही.
मित्रांनो मी आज भारतातील सर्वात खतरनाक पुलावर उभा आहे मित्रांनो. तर मित्रांनो मी आहे आत्ता स्प्लिती व्हॅलीमध्ये आणि मी आहे आत्ता चिंचम ब्रिजवर. तर मित्रांनो हा पूल नाही आहे, जवळपास 14,000 फुटावर आहे. हा भारतातीलच सर्वात खतरनाक पूल नाही आहे, तर हा आशिया खंडातील सर्वात खतरनाक पूल आहे मित्रांनो. हा पूल इतका खतरनाक काय आहे ते मी आत्ता सांगणार आहे मित्रांनो. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा मित्रांनो. तर हा पूर्ण पूल पाहताय का, हा आहे चिंचम पूल आणि ह्याची विशेषता म्हणजे हा 13,645 फुटावर आहे. हे ठीक आहे, पण ह्याच्या खाली नाही वे डायरेक्ट 1000 फूट खोल दरी आहे. पाहू शकता 1000 फूट खोल दरी आहे. आणि मित्रांनो हा पूल नाही वे 300 फूट लांब आहे. इकडून इकडं नाही 300 फूट लांब आहे. आणि हा संपूर्ण पूल नाही वे ह्या दिसतात का केबल, ह्या केबलच्या साह्याने पूर्ण पुलाचं वजन घेतलेलं आहे मित्रांनो. ह्या केबल नाही वे अशा प्रकारे तिकडं टाय केलेले आहेत. म्हणजे हा पूल केबलच्या साह्याने सस्पेन्शन करत आहे मित्रांनो. त्यामुळे हा भारतातील नाही तर जगातील सर्वात खतरनाक पूल आहे मित्रांनो. तर ह्याच्यावरून गाड्या गेल्या ना व्हायब्रेट होतं. आता गाडी गेली मागं तर व्हायब्रेट झालं मित्रांनो. तर मित्रांनो तुम्हाला हा पूल माहीत होता का नव्हता कमेंट करून नक्की सांगा. आणि हे मित्रांनो तर ही पागाळच जागेवर आणि असं एका ठिकाणी जिथं सूर्याचा इम्पॅक्ट पडतो ना इतकं टोचणारं ऊन आहे ना काय सांगू शकत नाही. मग अशी नाही मी तिथं इतके वेळ उभा होतो तर तिथं पागाळ नाही, आता इथं पागाळ आहे. तर चला आता इथनं निघूया. मित्रांनो तर फायनली चिंचम ब्रिजला बाय बाय म्हणून निघालो आहे मित्रांनो. तर हा ब्रिज बनवण्यासाठी 3.25 करोड रुपये 4.25 करोड रुपये लागले होते त्यावेळेस. 2013ला काम 2000 कितीला 14 वर्ष 2003ला काम चालू झालं होतं. 2017ला काम पूर्ण झालं हे सांगायचं राहिलंच मी व्हिडिओमध्ये. तर ठीक आहे चला जाऊया आपण आता इथनं बाहेर. अशा प्रकारे दोन्ही साईडली चिंचम ब्रिज लिहिलेलं आहे. तर आता इथं वरती किब्बर म्हणून एक गाव आहे. तर त्या किब्बर गावामध्ये तर आपण नाही जाणार. काय नाही हे चिंचम गाव होतं ना तसं सेम गाव आहे. काय ते त्याला एक उपमा दिलेली रिचेस्ट विलेज असं काहीतरी. एक सफार पाहायला भेटणार नाही, एक पत्र्याचं घर पाहायला भेटणार नाही असं काहीतरी आहे. चलो मित्रांनो तर आता एक पॉईंट गेला. त्या पॉईंटला आपण जर डायरेक्ट वरती गेलो असतो ना असा फिरून तर आपण किब्बर त्या गावामध्ये गेलो असतो. पण मी मागच्या वेळेस पाहिलं एवढं मला काही खास नाही वाटलं. त्यामुळं चला लई चढून जायला लागतं, गाडी पार कुत्ती वरती जायला. तर तिथं जिथं नेसेसरी नाही आहे पहिल्यांदा आलो असतो तर नक्कीच गेलो असतो. काही नाही जे चिंचम गाव दाखवलं तसंच गाव आहे सेम. मित्रांनो तर पहा काय खतरनाक रोड आहे जबरदस्त. वडणं नाही पूर्ण डांबरी बांधलेला आहे. हा शॉर्टकट आहे काजाकडे जाण्याचा जे लोकल लोक वापरतात त्याच रोडने आलो आहे मी. अजून हे बनला नाही अशा पद्धतीचं आहे. मित्रांनो तर मगाशीच जायला पाहिजे होतं किब्बरला. तर आता किब्बरवर एक व्हिडिओ काढायचा आहे. माहिती भेटली जगातील सर्वात उंच गावापैकी एक आहे आणि स्प्लिती व्हॅलीमधील सर्वात उंच गाव आहे किब्बर. 13,800 फुटाचं. मित्रांनो तो बोर्ड पाहू शकताय किब्बर वन्यजीव अभयारण्य. इथं स्नो लेपर्ड अजून एक हिवाळी मेंढी. मित्रांनो मी आहे आता 13,800 फुटावर आणि 13,800 फुटावर एक गाव आहे मित्रांनो. तर मित्रांनो मी आहे आता स्प्लिती व्हॅलीमध्ये आणि तुम्ही पाहू शकता 13,800 फुटावर एक गाव आहे. हे गाव आहे किब्बर गाव मित्रांनो. तर हे भारतातील सर्वात उंच गावांपैकी एक गाव आहे मित्रांनो. गाव पहा सगळ्यांची पक्की घरं आहेत एक नंबर आणि दिसायला एकसारखीच घरं बनवलेली आहे मित्रांनो. ह्या गावाचं वैशिष्ट्य म्हणजे मित्रांनो ह्या गावामध्ये नाही हिवाळ्यामध्ये जो स्नो लेपर्ड म्हणतात किंवा बर्फातील बिबट्या तो इथं पाहायला भेटतो. कारण हे गाव नाही पूर्ण बर्फाच्या चादरीखाली असतं आणि इथं खूप सारे बर्फातील बिबट्या दिसतात आणि ते पाहण्यासाठी हिवाळ्यात खास पर्यटक येतात. अशा ठिकाणी आलोय मित्रांनो. 13,800 फुटावलं गाव आहे पाहू शकताय 13,800 फुटावलं गाव. तर मित्रांनो अशीच माहिती जाणून घेण्यासाठी तुमच्या भावाला फॉलो करा. तुमचा भाव आलेला आहे आता स्प्लिती व्हॅलीमध्ये आणि स्प्लिती व्हॅलीमधील हे गाव आहे किब्बर. तर फॉलो नक्की करा आणि जास्तीत जास्त मित्रांनो पर्यंत शेअर करा. 13,800 फुटावलं गाव.
मित्रांनो, हे समोर सुंदर गाव पाहताय का? हे गाव आहे किब्बर. हे भारतातील सर्वात उंच गावांपैकी एक गाव आहे. जवळपास 13,800 फुटावर हे गाव आहे मित्रांनो. तर पाहू शकताय घराची डिझाईन वगैरे एकदम सुंदर अशी एकसारखीच आहे. आणि हे गाव फेमस कशासाठी तुम्हाला मागं सांगितलंच की स्नो लेपर्डसाठी फेमस आहे. हिवाळ्यामध्ये इथं नाही बर्फातील बिबटे लय दिसतात, त्यामुळे हे गाव फेमस आहे मित्रांनो. घरं बघा, घराचे टाईप सगळे एकसारखेच आहे. भारी वाटलं मित्रांनो इथं येऊन, एक नंबर आहे. इथं हॉटेल वगैरे पण बनलेले आहेत, तुम्ही इथं येऊन राहू शकताय. किब्बर होमस्टे वगैरे आहेत. सध्या बंद आहेत सगळे, कारण आता सीझन संपलेला आहे मित्रांनो. तर खतरनाक वळण आहेत किब्बरकडून खाली येताना. 3 किलोमीटर वरती गेलो होतो, 3 किलोमीटर परत आलोय खाली. आता निघालोय आपण काजा मध्ये की मॉनिस्ट्री पाहिला. ओके, म्हणजे काजाची ओळख आहे. ओके मित्रांनो, तर इकडं काजाकडे जातो आणि इथनं वरती जायचं की मॉनिस्ट्रीकडं. जो तुम्ही काजातील मेन व्ह्यू पाहिला असेल मॉनिस्ट्रीचा, डोंगर येणं असे त्याच्यावर मॉनिस्ट्री घरं दिसतात. ती मॉनिस्ट्री म्हणजे की मॉनिस्ट्री, काजा मॉनिस्ट्री म्हणतात त्याला. चला जाऊया. मित्रांनो, तर ही आहे काजा मॉनिस्ट्री. इकडून तुम्हाला बघा एवढीशीच दिसते, पण त्या साईडने मी तुम्हाला दाखवतो. डोंगराच्या पलीकडच्या साईडने चालत जायला लागतं त्याला 1/2 किलोमीटर, पण ठीक आहे तुम्हाला दाखवण्यासाठी मी जाईल तिथपर्यंत. एकदम जबरदस्त मॉनिस्ट्री. चलो मित्रांनो, तर फायनली पोचलोय आपण की मॉनिस्ट्रीला. तर चला गाडी पार्किंगला लावूया आणि जाऊया वरती. मित्रांनो, चालत जायचं वरच्या दिशेने. आता वारं विरं सुटलंय आणि आता मोबाईलमध्येच काढतोय सगळा ब्लॉग. तर चालत जायचंय. अगोदर दर्शन घ्यायला पण चालत जायचंय. इथंच पेंगतात सगळे आपल्या इथंच पेंगतात सगळी आपल्या महाराष्ट्रातील. एक गाड्या होत्या, लेडीज आल्यात वयस्कर ग्रुप करून त्यांच्याकडं. तर त्यातील काही इथंच थांबले, असं झालंय. काही चालल्यात पुढं. तर मित्रांनो पाहू शकताय अशा प्रकारे चढून वरती जायचे. मी पण माझं पाकिट नाही वयच्या खिशात ठेवलं, जरा ती गुडघ्याला त्रास करत होतं. ओके चला मित्रांनो, तर चालताना ऑक्सिजनची कमी. आता एक वळण घेऊन आलो आणि अजून आपल्याला वरती जायचं तिकडं. हे आपल्या महाराष्ट्रातलेच दिसतात. मॅडम कुठल्या पुण्याचे? पहिलं मी तुम्हाला खाली मराठी बोलतानी. मी बारामतीचा आहे. हा एकटा हा बाईकवर. चला, ऑक्सिजनची कमी आहे त्यामुळं जरा चढायला त्रास होतो आहे. ओके चालतो मी. ओके, तर मित्रांनो आपल्या ह्या महाराष्ट्रातील मॅडम होत्या. आता चाललंय पुढं वरती. अशा पद्धतीने वरती जायचे. आत्ताच अशी हालत झाली तर वरती तिकडं व्ह्यू पाहिला जाताना कसं व्हायचं. चलो मित्रांनो, तर ही मेन गेट लागलं वरती आल्यानंतर ना. आणि इथनं पुढं बी शिड्या चढून जायचं आपल्याला. आता दापा टाकत बोलत असल्यागत वाटत असेल तुम्हाला. ही अशा प्रकारची टॉपला मॉनिस्ट्री. इथं गिफ्ट शॉप वगैरे पण आहे. आता एवढ्या शिड्या चढून जायच्या आपल्याला. मित्रांनो, तर शिड्या चढताना दम लागतोय थोडा. साधारण 11,000 फुटावा असेल मॉनिस्ट्री. इथनं रेंज पण नाही आहे एक्झॅक्ट माहिती सांगायला. आपण तिकडून आलोय त्या साईडने. माहिती सांगतो अगोदर. मित्रांनो, तर इथं काही नेट चाला नाही. तर चला हात जाऊया आता. इथली किती हाईट आहे ती पाहिजे होती मेन तर. मित्रांनो, तर अशा प्रकारे आहे. वेलकम टू
की मॉनिस्ट्री. तर इथं बुटं वगैरे काढायचं कुठं दिलं नाही आहे. तर अशा प्रकारचं एक पॅसेज लागतोय. हे पाहू शकता इथं ड्रम इथे क्लॉकवाईज फिरवायचे असतात. आणि इथं एक मोठा असं हे आहे, तिथं आपल्याला क्लॉकवाईज फिरवायचं आहे. पाहू शकता लय जुनं आहे. इथं बघा फोटो काढणं आणि व्हिडिओ काढणं अलाउड नाही आतमध्ये. तर बंद करूया इथंच. पण तर इथं ते मोठं स्पिन करायचं व्हील होतं. आणि इथनं पुढं बघा शूज काढायला आहे आणि मेंटेन सायलन्स. तर इथनं वरती आतमध्ये मंदिरं आहेत छोटी छोटी. आतल्या आतच गुफा आहे. अशा प्रकारचे आहे. मंदिर आहे. मित्रांनो तर इंटरकनेक्टेड मेडिटेशन रूम आहे. एक प्रकारची गुफा असल्यागतच आहे. ओके. मित्रांनो तर थंडी जास्त असल्यामुळे इथल्या हाईट कमी फ्लोअरची अशा पद्धतीची आहे. चला मित्रांनो तर सगळ्यात टॉपला आलोय आता. तिकडं ह्याचा व्ह्यू घ्यायसाठी तिकडं जायला लागते. आतमध्ये व्हिडिओ वगैरे काढायला अलाउड नाही आहे तसं. हे पाहू शकता अशा प्रकारची मॉनिस्ट्री. मंदिरं नाही दाखवत, हे सगळ्यात टॉपला आहे. इथनं वरती जायला बंदी. चलो मित्रांनो तर मॉनिस्ट्री पाहून आलो. मस्त ठिकाण आहे. आतमध्ये जेवढं पॉसिबल आहे तेवढं तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न केला. बाकी काय दाखवता येत नाही आहे जास्त. तिथं सगळीकडे लिहिलं होतं फोटोग्राफी स्ट्रिक्टली प्रोहिबिटेड. तर आपण खाली निघतोय पुन्हा अशा प्रकारे. मित्रांनो तर अशा प्रकारची मॉनिस्ट्री इथनं एवढीशीच दिसती. पण तुम्हाला मी लांबनं जाऊन दाखवतो की कशी काजा मॉनिस्ट्री. एकदम फेमस मॉनिस्ट्री. तिकडून त्याचा व्ह्यू येतो. 1/2 किलोमीटर चालत जायला नाही आपल्याला. एकदम मस्त ठिकाण आहे. तिथं तुम्हाला दाखवतो काय भेटतंय काय नाही. आपल्याला तर काही घ्यायचं नाही. एक फोटो काढायचा आपल्याला. कोण आहे का फोटो काढायला? मित्रांनो तर इथं सोयीनं शॉपमध्ये आलं ना तर तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे फोटो हे पाहायला भेटतील. अजून तुम्हाला लेडीजसाठी पर्स वगैरे आहेत. कुणाला डायरे घ्यायचे असतील, छत्र्या वगैरे सगळे आहेत. फ्रीज मॅग्नेट आहेत. हे तुम्ही पाहिलं असेल लई जागेवर गाड्यांना बांधलेलं असते. हे पण तुम्हाला भेटून जाईल छोट्यामधलं अशा पद्धतीचं आहे. पाहू शकता हे इथं ह्यांचं एवढं स्टॉक आहे. हे सगळं पाहू शकता सेंट वगैरे इतर बनते इतर अशा प्रकारचं हे आहे. तर चला निघूया आपण बाहेर. आता फायनली की मॉनिस्ट्री उतरून आलेलं आहे. इथं मध्ये शिड्या आहेत अलीकडंच निघायसाठी. गाडी तिकडं पार्किंगला लावली आपण आणि आपण अलीकडंच निघलेलो आहे आता. हे सगळे भाऊ आपले महाराष्ट्रातले दिसतात. मित्रांनो तर आता निघालोय चालत व्ह्यू पाहिला मॉनिस्ट्रीचा. नक्की कसा व्ह्यू येतो इथनं. तर इकडून चालत जायचं. इकडून गाडी तिकडं पार्किंगला लावली आणि इकडून असं चालत जायचं 1/2 किलोमीटर चाललोय मित्रांनो आता इकडून व्ह्यू पाहण्यासाठी मॉनिस्ट्रीचा. जबरदस्त व्ह्यू येतो. असं पाहिलंय मी मागच्या वेळेस पण. लई लांबची जायची पण गरज नाही आहे. जवळ पण येतो चांगला व्ह्यू. चलो जाऊया मित्रांनो. तर ही पाहू शकता मॉनिस्ट्री आणि ह्या साईडला आहे व्ह्यू. किती टक्के चार्जिंग आहे? आयला पॉवर बँक बी डेड झाली आता. कसं काय निघायचं व्हिडिओ. ही पाहू शकता इथनं तिथपर्यंत जायला लागेल आपल्याला. मित्रांनो तर मी आता की मॉनिस्ट्री पाशी आहे इथं स्प्लिती व्हॅलीमध्ये. आणि इथं आपल्याला हे
भाऊ भेटलेत आपले, म्हणजे एक फॅमिली भेटली पंजाब मधली. तर ह्या सरांनी आपले फोटो वगैरे काढले. दिल्ली से. तो क्या बोलोगे सर, कैसा लगा मेरे से मिलके? बहुत बढ़िया ओके 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 ओके, चलो आपसे मिलके बहुत बढ़िया लगा तुम्हें. ओके ओके. मित्रांनो, पार्किंग पासून जवळपास 300 मीटर चालत आल्यानंतर असा व्ह्यू भेटतो. आणि इथं आलं तर इथं वरती व्ह्यू पॉईंट आहे, तिथनं फोटो काढू शकतो. तिथं जायची गरजच नाही आहे, इथनं पण सुंदर असा व्ह्यू येतो. इथं 2 बुद्ध मूर्ती बनवली आलेली आहेत मित्रांनो. आणि इथं आहे खाली स्प्लिती नदी आणि ही आहे काजा मॉनेस्ट्री. ही सगळ्यात फेमस मॉनेस्ट्री इथली. मित्रांनो, समोर ही मॉनेस्ट्री पाहताय का? ही नाही, स्प्लिती व्हॅलीमधील सर्वात फेमस मॉनेस्ट्री तुम्ही पाहू शकता. ही आहे की मॉनेस्ट्री काजामधील मित्रांनो. तर कसला जबरदस्त व्ह्यू दिसतोय, पूर्ण डोंगरावर मॉनेस्ट्री दिसते मित्रांनो. तर मित्रांनो, मी आहे स्वप्नील देवडे आणि मी करत आहे संपूर्ण भारत यात्रा पॅशन प्रो गाडीवर. त्यामधील दिवस आहे आज 100वा, शतक झालं शतक. 100व्या दिवशी आपण पोचलेलो आहे की मॉनेस्ट्रीला. म्हणजे आजचा मुक्काम आपला काजामध्ये आहे मित्रांनो. तर काजामधील की मॉनेस्ट्री पाहू शकताय तुम्ही, एकदम सुंदर ठिकाण आहे मित्रांनो. ह्या मॉनेस्ट्रीचा हा व्ह्यू पाहण्यासाठी आपल्याला नाही मॉनेस्ट्रीपासून पाठीमागं जवळपास 200 ते 300 मीटर यायला लागतंय. तिथनं व्ह्यू पॉईंट हे पाहू शकताय, तिथनं लोक फोटो काढतात. अशा प्रकारे कॅमेरा डेड झाला आहे, सगळं डेड झालं आहे, पॉवर बँक डेड झाली, त्यामुळे मोबाईलमध्ये व्हिडिओ काढतोय. तुम्हाला कशी वाटली क्वालिटी मोबाईलची ती पण सांगा आणि फॉलो नक्की करा, जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा. मित्रांनो, तर अशा प्रकारची मॉनेस्ट्री. आणि आता इथनं निघतोय बाय बाय म्हणून मॉनेस्ट्रीला. चलो मित्रांनो, तर की मॉनेस्ट्रीपासून निघाल्यानंतर आपण परत मेन हायवेला लागतो. त्यावेळेस खाली दिसती नव्याने शेती दिसती आणि सगळं वाटाण्याची शेती आहे. आणि वाटाणा आणि मी गहू म्हणत होतो ना, गहू नाही आहे, ती दुसरंच काहीतरी ही आहे पीक आहे, अशा पद्धतीचं आहे. तर आपण निघालोय आता काजाकडे. हे दिसतंय समोर, ते काजा नाही, काजा तिकडे आहे पलीकडं पुढं. चल मित्रांनो, तर की मॉनेस्ट्रीच्या खाली एक गाव आहे काजाकडे जायच्या अगोदर. तर ह्या गावाचं नाव काय? चला पडायचं मी त्या गावाच्या नावात. ती पाहू शकता की मॉनेस्ट्री. ओके चला. मित्रांनो, तर इथं एक पूल असतो पाठीमागे, आता गेला तो. तिकडे एक गाव आहे आणि आपल्याला काजाला जायचं असेल तर समोर जायचे. काम चालले तर रोडच्या अजून जागोजागी. चलो आता काजात गेल्यावर भेटू. मित्रांनो, तर की मॉनेस्ट्रीपासून जवळपास 12 किलोमीटर काजा गाव आहे. आणि तिथं काय झालं की मॉनेस्ट्रीपाशी सगळं स्विच ऑफ झालं. मेन तिकडं गेलो चालत इतका व्ह्यू पॉईंट पाहण्यासाठी, आणि तिथं गेल्यावर मोबाईल स्विच ऑफ झाला आणि कॅमेरा स्विच ऑफ झाला. पॉवर बँकमध्ये थोडी पॉवर होती, ती पण डेड झाली. मग एका भाऊने त्याच्या फोनमध्ये व्हिडिओ काढला आणि त्यांनी पाठवला. एका भाऊने कॅमेऱ्यात फोटो काढला त्याच्या आणि नंबर घेतला, व्हॉट्सअपला पाठवतो म्हणला. ओके मित्रांनो, तर इथनं वळती नव्हे ते 3 पॉईंट आहे, लांजा, हिक्कीम आणि अजून एक मॉनेस्ट्री आहे कॉमिक म्हणून. तर तिकडं जातो आणि आपण हे दिसतंय समोर, हे आहे काजा सिटी. अख्खी दिसते ती काजा सिटी. मित्रांनो, तर काजा गावामध्ये पोचलोय आता. इथंच कुठं तरी पेट्रोल पंप आहे काजामधला, काय हाच दिसतोय पेट्रोल पंप. तर आपल्याला पेट्रोल पंपाच्या शेजारीनंच रोड आहे, तिकडं जायचंय, आपल्याला थांबायचंय तिथं. मित्रांनो, तर अशा प्रकारे आपल्याला इथनं जायचंय खाली. आपल्याला आपण जिथं लोसरमध्ये थांबलो होतो ना, त्यांचंच हॉटेल आहे इथं. आता ती पोरं वागतात का नाही काय माहिती आपल्याला.
नाही तर म्हाताऱ्याला फोन करून द्यायला लागेल. मित्रांनो, तर फायनली आपण पोचलो इथं. हे त्या भाऊचं हॉटेल. डेकिट होमस्टे काजा. मित्रांनो, तर फायनली पोहोचलोय आपण डेकिट काजा होमस्टेला. आणि इथं टेंट लावायची जागा झालेली अशा प्रकारे. इथं टेंट लावलाय बरोबर मापातच. आणि इकडं वरती जायचं आहे आपल्याला उद्या. तर चला आता आराम करतो आणि मग संध्याकाळी जाऊया, मार्केट वगैरे फिरून येऊया. मित्रांनो, तर जेवण करतोय संध्याकाळचं. ज्या हॉटेलमध्ये थांबलोय ना त्या भावांबरोबर जेवण करतोय आपण अशा पद्धतीने एकदम मस्तपैकी. तर बटाट्याची भाजी आहे, भात आहे, हे कांदा आहे. मी तर भेळ करायचा प्रोग्राम होता माझा. अशा पद्धतीने आहे. आप आओगे ब्लॉग में मेरे भाई, आप आओगे? ओके ठीक आहे. मित्रांनो, तर भेळ खातोय आता. मी काय झालं, खाली गेलो होतो कांदा आणायला त्या भावांकडं. तर त्या भावांनी मला खाल्ल्याशिवाय जाऊनच दे नाही. थोडा भात खाल्ला, टेस्टला बटाटा खाल्ला, प्लेट घेऊन आलो आणि कांदा चिरून आलो. कारण भेळीचं नियोजन लावलं होतं, सगळं साहित्य घेऊन आलो होतं भेळ करायसाठीचं. अशा प्रकारे भेळ केली आणि खातोय आता निवांत. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला का नाही ते कमेंट करून नक्की सांगा. जास्तीत जास्त मित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर करा. चला बाय बाय, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.